रामकृष्ण हरी. वाचावी का ज्ञानेश्वरी? का वाचावी ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरीविषयी आपल्या साहित्यामध्ये, आपल्या धर्मामध्ये बऱ्याच अशा थोर पुरुषांनी, संत महात्म्यांनी, युगप्रवर्तकांनी, युगपुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे. श्री संत नामदेव महाराज म्हणतात, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी होई अनुभवावी. ज्ञानदेव म्हणता, ज्ञान देव देतो. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. बऱ्याच काही गोष्टी आपल्या साहित्यामध्ये, ज्ञानेश्वरी ही विश्वाची आई आहे, विश्वाची माय आहे. तरीसुद्धा एक उपासना, एक आचरण, एक व्यासंग, एक सत्संग म्हणून आपण ज्ञानेश्वरी ही वाचायलाच हवी. ज्ञानेश्वरी हा फक्त आपल्या संप्रदायाचा, धर्माचा, महाराष्ट्राचा, विश्वाचा, जगाचा ग्रंथ म्हणून वाचू नका. भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की ज्ञानेश्वरी हा फक्त ग्रंथ नाही आहे, तर हा माझ्या वाडवडिलांचा, घराण्याचा, पुण्याईचा, पुण्याचा साठा आहे, संचय आहे. अशी नजर, असा उद्देश, असं ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वरी ही दररोज वाचायलाच हवी. 2 वेळा वाचा, 4 वेळा वाचा, 1 अध्याय वाचा. आपापल्या वेळेनुसार, आपापल्या समयानुसार, आवडीप्रमाणे, कुवतीप्रमाणे जेवढं होईल तेवढं ज्ञानेश्वरीचं वाचन, मनन, चिंतन हे केलंच पाहिजे. तर ते करण्याचे फायदे काय? सर्वात मोठी गोष्ट, आपलं वाचन वाढतं, आपली माहिती, ज्ञान हळूहळू ज्ञानात वृद्धी होते, आपल्या विचारात, ज्ञानात शुद्धता येते, अतिपवित्र प्राप्त होतं. आपली नजर, समोरच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आपला 1000% सुधारतो, अर्थातच सात्विकदृष्ट्या सुधारतो. संस्कृतमध्ये एक म्हण आहे, अप्राप्तस्य प्राप्ती इति योग. जे काही तुम्ही मिळवलं आहे, जे काही तुम्ही मिळवतायत, ज्या गोष्टीसाठी आयुष्यात आपण धडपड करतो, त्या गोष्टी आपल्याला वेळेनुसार, आपल्या प्रयत्नानुसार, ईश्वराच्या कृपेने म्हणा किंवा प्रयत्नाने म्हणा, सिद्धांतानुसार त्या मिळतात, मिळतही असतात, मिळत जातात. पण ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मिळवल्यात, त्या गोष्टी तुमच्या सोबत सदा सर्वदा, काळाच्या शेवटच्या घटकेपर्यंत, क्षणापर्यंत, म्हणजे तुम्ही आहात तोपर्यंत तरी ती गोष्ट तुमच्यासोबत राहिली पाहिजे. ज्या गोष्टी आहेत त्या टिकत नाहीत आपल्यासोबत, आणि त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात टिकवायच्या असतील तर ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही म्हणसाल ज्ञानेश्वरी काय आहे? एक छोटंसं उदाहरण देतो. आपल्या घरामध्ये लहान बाळ आहे, त्याची आई जेव्हा त्याच्यावरती थोडं मेकअप वगैरे, त्याला पावडरिंग वगैरे करते, त्यावेळेस ते अति सुंदर असं दिसायला लागतं. बाळ मूळचंच सुंदर आहे, परंतु त्याला शृंगारामुळं ते अजून देखणं दिसायला लागतं. उदाहरण दुसरं, एखादी आई बहीण, आपली माता भगिनी असेल आणि तिने जर मेकअप केलं तर ती पुन्हा अजून तिच्या सौंदर्यामध्ये भर पडतो. तिसरी गोष्ट, जेव्हा एखाद्या स्त्रीचं, पुरुषाचं विवाह होतो, विवाह हा फक्त दोन जीवांचाच होत असतो, वधू वर वधू. पण त्या दोघांना सुद्धा, त्या दोघांच्या पती पत्नीच्या नात्याव्यतिरिक्त असे बरेच नाते, सून सासरा, सासू सासरे, मेहुणा मेहुणी, साडू साडीण, नंतर मुलगा पती, पुत्र मुलगी कन्या, ह्या गोष्टी नात्यामध्ये दिवसेनुसार बदल होतात आणि काही क्षणानंतर त्या प्राप्त होतात. तसं ज्ञानेश्वरीचं वाचन
सुरुवातीला वाचन करा. काय काय मिळत जाईल, काय काय तुम्हाला प्राप्त होईल हे मी सांगण्याची गरज नाही आहे. ज्ञान, ईश्वराची प्राप्ती, तुमच्या ज्ञानात वृद्धी, भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींची कृपा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत जातील. म्हणून ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी दररोज वाचत जा. ज्ञानेश्वरीचं मनन चिंतन करत जा. तुम्ही म्हणसाल फक्त ज्ञानेश्वरीच का? तुकारामांची गाथा वाचा, माऊलींचा हरिपाठ वाचा, चांगदेव 65 वाचा, अमृत अनुभव वाचा. जे जे तुम्ही करसाल, जे जे तुम्ही अनुभवसाल, जे जे तुमच्या आचारात, विचारात, उच्चारात जे येईल ते फक्त आणि फक्त माऊलीचे होऊ द्या. तुम्ही समाधीचं दर्शन नाही घेतलं, आळंदीला नाही गेली तरी चालेल, कारण उच्चारात, तुमच्या आचारात, विचारात ज्ञानेश्वरीची एक एक ओवी असायला हवी. ती ओवी म्हणजेच प्रत्यक्ष साक्षात समाधीस्थ मूर्ती माझे आळंदीचे मालक ज्ञानेश्वर माऊली आहे. या व्हिडिओमध्ये इथंच आपण थांबूया. परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका ओवीवरती, अशाच एका तुकोबारायांच्या गाथेवरती, एका अभंगावरती बोलत जाऊया. एक छोटासा प्रयत्न, मी जे वाचलं आहे, मी जे अनुभवलं आहे, मी जे वाचतो आहे, मी जे पूजितो आहे, मी जे माऊलींच्या चरणी लीन होऊन थोडंफार मिळण्याचा प्रयत्न करतो आहे, थोडीफार उपासना, त्यातूनच तुम्हाला थोडासा शेअर करण्यास प्रसंग वाटला. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर कृपया करून तुम्ही माझ्या आम्ही माळकरी हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्ञानेश्वरी अवश्य वाचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.